प्रोसेस केली जाते, काय पाहिजे त्याला? बेसिकली एका झाडाला प्रत्येकी 2 दिवसाने स्ट्रॉबेरी येते. म्हणजे तुम्ही जर एका झाडाची एक दिवस स्ट्रॉबेरी तोडली तर त्याला 2 दिवसानंतर दुसरी स्ट्रॉबेरी आपोआप त्याला बड यायला सुरुवात होतं. आणि स्ट्रॉबेरीकडे आमच्याकडे 2 टाईप्सच्या स्ट्रॉबेरी आहेत, मुरानो आणि ब्रिलियन्स. बेसिकली मुरानो ही थोडीशी लहान साईजची असते आणि ब्रिलियन्स थोडी मोठी साईजची असते. आणि या 2च व्हरायटी आम्ही याच्यासाठी निवडल्या, तर या 2 व्हरायटीला पुण्याचं जे ह्युमिडिटी आहे आणि पुण्याचं जे वातावरण आहे ते सूट झालं होतं. आणि या 2 व्हरायटी यासाठी की लोकांना या व्हरायटी फक्त बेसिकली आपल्या भारताच्या बाहेरच मिळतात. या व्हरायटी महाबळेश्वरमध्ये जी व्हरायटी भेटते ती वेगळी असते. ही व्हरायटी लोकांना कळावी कशी टेस्ट आहे आणि त्या कसं आहे त्यासाठी या व्हरायटीमध्ये तुम्ही बघू शकता या स्ट्रॉबेरीला बाहेरच्या साईडने पण सीड असतं. सो त्यामुळे ही थोडीशी डिफरंट आहे आणि याची चव पण बाकीच्या स्ट्रॉबेरीजपेक्षा वेगळी असते. ही स्ट्रॉबेरी खूप गोड लागते, सगळ्यात जास्त गोड आहे या स्ट्रॉबेरीची टेस्ट. नमस्कार, माझं नाव श्रेयस शेंडे. सर, पहिल्यांदा बेसिकली आपण ज्यावेळेस आपण नांगरणी करतो त्याच्यानंतर आपण बेड बनवतो प्रॉपरली आपण स्ट्रॉबेरीसाठी. त्याच्यानंतर बेड बनवल्यानंतर आपण त्याचं नोव्हेंबरमध्ये त्याचं पेरणी करतो. स्ट्रॉबेरीची आपण हे आणतो, रोपं आणतो आणि त्याची आपण पेरणी करतो नोव्हेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर एक 14-15 दिवसानंतर त्याला आपण मल्चिंग करतो. मल्चिंग केल्यानंतर सर त्याचं आपण प्रॉपरली त्याला ऑर्गॅनिकली आपण त्या पिकवतो. आपल्याकडं 2 जातीच्या आपण हे लावलेले, ब्रिलियन्स आणि मुरॅनो. आणि आपण ते त्याला आपण प्रॉपरली ऑर्गॅनिकली हे करतो, जीवामृत आपण बनवतो. जसं की गूळ असेल, आपल्याकडे गिर गाई आहे त्याच्यापासून बनवलेलं जे शेणखत आहे त्याच्यापासून आपण जीवामृत बनवतो, तेच आपण त्याला देतो. पिरियडिकली आपण त्याला पाणी देतो. आपण बाकी कोणतेही पेस्टिसाइड्स असेल किंवा केमिकल्स असलेले आपण त्याचा यूज करत नाही आपण स्ट्रॉबेरी पिकवण्यासाठी. त्याच्यामुळं आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती ऑर्गॅनिकली आपण पिकवल्यामुळं आपण ती डायरेक्टलीही खाऊ शकतो आणि हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. सो मिनिमम आपल्या एका झाडाला 3-4 किलोपर्यंत येतात, मॅक्झिमम 5-6 किलोपर्यंत त्याला स्ट्रॉबेरी येत राहतात. जितकं आपण प्लकिंग करेल तसं त्या स्ट्रॉबेरीज वाढत राहतात. स्ट्रॉबेरीसाठी बेसिकली आपल्याला थंड वातावरण राहतं, तर आपण इथं ते झाडं वगैरे असल्यामुळं किंवा ज्या व्हरायटीज आपण लावल्यात त्या थंड थोडंसं ह्युमिड म्हणजे थोडंसं उष्णता असली तरी ते येतात. आणि आपण एक औंधमध्ये सकाळनगरमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स केलेला आहे. सो आपण नोव्हेंबरमध्ये आपण हे रोप पेरणी वगैरे करतो आणि आपला मार्चपर्यंत हा सीझन चालू असतो सर. सो पहिलं आम्ही जेव्हाही आम्हाला काही इन्क्वायरीज येतात कस्टमर्सचे, तर त्यांना आम्ही पहिलं अटेंड करतो. त्यांना व्हॉट्सॲपवरती रजिस्ट्रेशन लिंक्स वगैरे पाठवतो. त्यांना त्यांचा फॉर्म भरून घेतो आणि त्या अकॉर्डिंगली त्यांचं स्लॉट बुकिंग करून घेतो. त्यांचं जेव्हा स्लॉट बुक होईल, टायमिंग असतात सकाळी आणि दुपारचं असं टायमिंग्स देतो. तर त्या अकॉर्डिंगली जेव्हा ते इकडे येतात तेव्हा त्यांचं पहिलं आम्ही सांगतो की त्यांना कसं प्लक करायचे असतात स्ट्रॉबेरी, की डायरेक्टली ओढायचे नसतात, की त्यांना म्हणजे जे झाडं आहेत त्यांना नुकसान नाही झालं पाहिजे. तर ते आम्ही त्यांना सांगतो कसं प्लकिंग करायचं. ते सगळं प्लकिंग केल्यानंतर ते आमच्या इथं वेईंगसाठी येतात. वेईंगच्या ठिकाणी आम्ही आमचे स्वतःचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत, जसं तूप झालं, गूळ झालं किंवा बाकी इतर प्रोडक्ट्स आहेत, तर त्याचीही आम्ही माहिती देतो. आणि ते सगळं झाल्यानंतर मागच्या साईडला आमचं पॅक हाऊस आहे. तिथं सगळ्या गोष्टी आम्ही रॉ मटेरियलपासनं कसे ठेवले आहेत किंवा परत जे तूप बनवायची प्रोसेस आहे ती कशी आहे ती पण आम्ही दाखवतो. घाण्यावरचं तेल आहे ते कसं बनतं तेही आम्ही सांगतो लोकांना. म्हणजे मुलं येतात त्यांना थोडक्यात हा एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे ते देतो. परत मागे गौशाळा आहे, त्यामध्ये आम्ही सांगतो की कसे गिरगाई आहेत किंवा सहिवाल गाईमध्ये डिफरन्स कसा आहे. त्या मुलांना माहिती नाही ते हे मुलांना मिळू शकतात माहिती या गोष्टींमधून, की मोस्टली जे ट्रेडिशनल मेथड आहेत त्या आपल्याला इथे राहून मुलांना कसं सांगता येईल हे आम्ही थोडक्यात हा एक्सपिरियन्स सेंटर त्यांच्यासाठी क्रिएट केलं. आत्ता बघायला गेलं तर म्हणजे शनिवार रविवार असे आमचे पूर्ण स्लॉट बुक असतात. म्हणजे इकडे 25+ लोकं अशी येतात, त्यांचं आम्ही पूर्ण मॅनेज करतो. त्या अकॉर्डिंगली सगळं पुढची प्रोसेस असते. सो आत्ता हे आम्ही फक्त एक 3 महिने असतं चालू, कारण की तसं हवामान पण लागतं आणि प्लस स्ट्रॉबेरीचं तेवढं प्रोडक्शन पण झालं पाहिजे. आणि जसं माहिती की आम्ही नोव्हेंबरमध्ये सगळे सोईंग वगैरे चालू करतो आणि सोईंग झाल्यावरती आम्हाला हे जानेवारीपासून फ्रूट्स यायला तयार झाले होते. तर त्याच्या अकॉर्डिंग आत्ता मार्च एंडपर्यंत आम्ही हा फेस्टिवल ठेवलेला आहे, स्ट्रॉबेरी फेस्टिवल. त्यांच्या घेण्यावरती आहे, तर जसं KG अकॉर्डिंग आमचे प्राइजेस ठरलेले असतात. तुम्ही किती ग्राम घेताय किंवा किलो घेताय त्याच्यावरती तसे दर ठरलेले असतात. शहरामध्ये हे आपला दुसरं वर्ष आहे आपण स्ट्रॉबेरीचं उत्पादन करतो आहे.
लास्ट इयरला आपण एक ऑलमोस्ट 4 ते 5 व्हरायटी पहिल्यांदा हे ते लावल्या आणि त्याच्यातनं डिसाईड केलं की कोणत्या चांगल्या ह्या वातावरणात येऊ शकतात. म्हणजे औंध सारख्या सिटीमध्ये आपण आता हे फार्मिंग करतो आणि हे सगळं आम्ही सेंद्रिय पद्धतीने फार्मिंग केलं जातं. तर मग लास्ट टाईम आम्हाला असं निदर्शनात आलं की मुनोरो आणि ब्रिलियन्स ह्या 2 व्हरायटी ह्या हवामानाला व्यवस्थित आहेत. मग आम्ही डिसाईड केलं की ह्या 2 व्हरायटी पुढच्या वेळेस आपण लावूया. सो आम्ही ह्या 12 गुंठ्यावरती जवळपास 6000 झाडं लावलेली आहेत स्ट्रॉबेरीची. नोव्हेंबर महिना आम्ही प्लांटेशन केलेलं, तर जानेवारीपासून आम्हाला आता फळं यायला सुरू झाली. सो ह्या स्ट्रॉबेरीसाठी आम्ही फक्त जीवामृत फक्त दिलं जातं. 1-2-3 दिवसांतनं एकदा आम्ही जीवामृत देतो ड्रीपद्वारे. आणि आता ह्या इथं पाणी कमी लागावं म्हणून आम्ही मल्चिंगचा वापर केलेला आहे. आणि वीड नियंत्रण करण्यासाठी आम्ही आता मध्ये वीड मॅट्स ठेवलेले आहेत, कारण की ह्या इथं शहरामध्ये शेतमजूर जी भेटतात ते खूप कमी भेटतात. सो आम्ही आमचं दुसरं शेत आहे भासगावला, तिथून आम्ही आमचे शेतमजूर आणतो आणि ह्या इथं त्यांच्याकडनं कामं करून घेतो. याच्यामध्ये मातीचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं? पाणी आपल्याकडे इथे बोरवेल आहे, तर तिथून आपण कनेक्शन घेऊन आता इथे ड्रीप इरिगेशनचं हे केलेलं आहे. आणि आम्ही लावायच्या आधी आपण मातीचे टेस्टिंग वगैरे करतो की बाबा त्यामध्ये किती काय कमी आहे, O2ची लेवल वगैरे काय आहे. अकॉर्डिंगली मग आम्ही शेणखत वगैरे भरून मग हे स्ट्रॉबेरीचं प्लांटेशन केलेलं आहे. रोग आणि कीड लागू नये यासाठी काय प्रोसेस राहतो? रोग आणि कीड लागू नाही ह्यासाठी आपण प्रिकॉशनरी स्प्रे घेतो. ऑर्गॅनिकमध्ये असं असतं की रोग लागल्यानंतर काही स्प्रे घेत नाही, ते लागू नाहीत म्हणून स्प्रे घेतात. मग आम्ही सध्या काय करतो, लिंबाचा पाला उकळून त्याच्यापासून जे पाणी येतं त्याचा स्प्रे आम्ही घेतो. इतर नवख्या शेतकरी विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देता का? हां, ज्याला कोणाला शिकायची इच्छा असते की बाबा स्ट्रॉबेरी कशी केली जाते वगैरे, त्याची माहिती आम्ही दिली जाते ह्या इथं. असं नाही की बाबा हे ज्ञान आपल्यापुरतीच मर्यादित आहे. आम्ही हे पास ऑन करायची इच्छा असते आणि आम्ही पास ऑन करतो. आणि त्यासाठी आपण सकाळ ग्रुप समूहाच्या अंडर आपली एक दुसरी पण सिस्टर कन्सर्न आहे SILC, आपण त्याच्या थ्रू पण डेली आपण शेतकऱ्यांच्या मुलांना वगैरे आपण एज्युकेशन देत असतो. वीकली बॅचेस पण असतात, ज्याला कोणाला शिकायचं आहे आपण त्या तिथे आपण त्यांना शिकवण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण उत्पादन केलेली स्ट्रॉबेरी थेट बाजारात न जाता केवळ या स्ट्रॉबेरीचा खाण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी कुटुंबांना आपण इन्व्हाइट करता. हो. कशा पद्धतीची ते प्रक्रिया राबवल्या जातात, कशा पद्धतीने त्यातून उत्पादन केलं जातं? आम्ही लिंक आणि स्कॅनर आहेत आमचे. म्हणजे कोणाला जर ह्या इथं हा स्ट्रॉबेरी पिकिंगचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आम्ही पहिल्यांदा त्यांना स्लॉट बुक करायला होतो त्यांचे. म्हणजे आता सोमवारपासून रविवार सगळे दिवस चालू आहेत. सकाळी 8 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचं स्ट्रॉबेरी इव्हेंट सुरू असतो. मग आम्ही स्लॉटप्रमाणे त्यांना बोलवतो किंवा सपोज आज कोणाला यायचं तर त्यांनी आम्हाला फोन करून कळवावं की किती जण आहात, त्या अकॉर्डिंगली आम्ही त्यांना स्लॉट देतो आणि मग तसे त्यांचे स्ट्रॉबेरी पिकिंगचे इव्हेंट्स आम्ही अरेंज करतो. म्हणजे माणसं येऊ शकतात त्यांच्या घरच्यांबरोबर, ते त्यांची स्वतःची स्ट्रॉबेरी पिक करून ते त्यांची स्ट्रॉबेरी वजन करून घेऊन जाऊ शकतात. इतर विद्यार्थ्यांना, इतर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? इतर विद्यार्थ्यांना एवढं सांगू शकतो की बाबा जसं आम्ही महाबळेश्वरच फक्त सगळ्यांना माहीत होतं की स्ट्रॉबेरी येऊ शकते, तसं ह्या इथंही आम्ही प्रयोग करून नवीन औंधमध्ये शेती चालू केली स्ट्रॉबेरीची आणि त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्नही चांगलं भेटलं आणि लोकांनाही आम्हाला ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी द्यायची एक संधी मिळाली. मग आता बाकीच्यांसाठी हेच आहे की तुम्ही शेतीमध्ये नवीन आधुनिक उपक्रम राबवून वेगवेगळी शेती तुम्ही करू शकता आणि त्यांनी तुम्हाला उत्पन्नामध्ये पण भर भेटते.